आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी गुड न्यूज मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आणि मोठी गुड न्यूज सर्व 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे आहे। या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला 10वी-12वीच्या परीक्षेच्या संदर्भातचं गायडन्स केलं जातं, सोबतच रिझल्ट्सच्या अपडेट्स सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत प्रोव्हाइड केले जातात आणि त्यासोबतच 10वी-12वी नंतर करिअरचं गायडन्स सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं। तर चॅनलला सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्यायचे आहे। तर बघा 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठीची मोठी गुड न्यूज काय आहे ती संपूर्ण माहिती, संपूर्ण गुड न्यूज आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण गुड न्यूज पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, सकाळमध्ये आलेली बातमी आहे, 10वीच्या विज्ञान पेपरमधील त्या उत्तराचे गुण मिळणार। तर बघा काय माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया। 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान भाग 1 या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा या प्रश्नाचे विद्यार्थ्यांनी हेलियम किंवा हायड्रोजन असे उत्तर लिहिले असल्यास या दोनही उत्तरांना गुण देण्यात येतील असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केलेले आहे। तर बघा मित्रांनो, तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विज्ञान 1च्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिले तर प्रश्न होता एक, सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा। तर त्यामध्ये बघा हेलियम किंवा हायड्रोजन असं जर तुम्ही उत्तर लिहिलेलं असेल तर तुम्हाला 1 गुण त्या ठिकाणी मिळणार आहे। त्या उत्तराला तुम्हाला गुण जे ते देण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती। त्यानंतर बघा 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेतील विज्ञान भाग 1 या पेपरच्या प्रश्नपत्रिकेत सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा असा प्रश्न विचारण्यात आला होता। या प्रश्नाचे उत्तर लिहिताना काही विद्यार्थ्यांनी हेलियम तर काही विद्यार्थ्यांनी हायड्रोजन हे उत्तर लिहिले आहे। या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये संभ्रम आहे। या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील हा संभ्रम लक्षात घेऊन दोन्ही उत्तरांना तूर्त गुण देणे उचित होईल असे पत्र आमदार कपिल पाटील यांनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह राज्य मंडळाला दिले होते। त्यानंतर राज्य मंडळाने विषय तज्ज्ञांशी चर्चा केली आणि या प्रश्नाच्या उत्तराबाबत स्पष्टीकरण दिलेले आहेत। 10वीचे विज्ञान भाग 1 विषयाच्या पाठ्यपुस्तकानुसार संबंधित प्रश्नाचे अचूक उत्तर हेलियम हे आहे, तर काही संदर्भ पुस्तकांमध्ये याचे उत्तर हायड्रोजन असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे। त्या अनुषंगाने पुणे विभागीय मंडळाने संबंधित विषयाच्या विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेतलेले आहेत। विषय तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार दोन्ही भिन्न उत्तरांचा विचार करता आणि विद्यार्थी हिताच्या दृष्टीने या प्रश्नाचे हे उत्तर हेलियम किंवा हायड्रोजन लिहिले असल्यास ते ग्राह्य धरून गुण देण्यात यावे असा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी झालेला आहे। तर बघा, विषय तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालानुसार दोन्ही भिन्न उत्तरांचा विचार करता आणि विद्यार्थी त्याच्या दृष्टीने या प्रश्नाचे उत्तर हेलियम किंवा हायड्रोजन लिहिले असल्यास ते ग्राह्य धरून गुण देण्यात यावे असा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे का? जर तुम्ही लिहिलेलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहून पाठवायचे आणि जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहिलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नो लिहून पाठवायचे। सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिलं असेल तर यस लिहा, नसेल लिहिलं तर कमेंट बॉक्समध्ये नो लिहून पाठवायचे। आता बघा, या प्रश्नासाठी मित्रांनो तुम्हाला गुण मिळणार आहे। जर तुम्ही हेलियम लिहिलं असेल तरी तुम्हाला गुण मिळेल, जरी तुम्ही हायड्रोजन लिहिलं असेल तरी सुद्धा तुम्हाला गुण जो येतो त्या ठिकाणी मिळणार आहे। जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहिलं असेल तर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस लिहा, जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहिलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नो लिहून पाठवायचे। त्यानंतर बघा, असा निर्णय घेण्यात आला आहे असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले। या निर्णयानुसार संबंधित विषयांचे सर्व नियामक आणि परीक्षक यांना उत्तरपत्रिका तपासणी संदर्भात सूचना देण्यात याव्यात अशी सूचनाही ओक यांनी सर्व विभागीय मंडळांना दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी होता। मित्रांनो, 1-1 गुण हा महत्त्वाचा असतो तुमच्या टक्केवारीसाठी। तर बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहा, जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहिलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नो लिहायचे। अतिशय महत्त्वाची माहिती होती। अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।